मित्रांनो, वय वर्ष 15 ते 25 हे आपल्या आयुष्यातलं असे वर्ष असतात जिथे आपण आपलं भविष्य स्वतः लिहित असतो. पण जर याच काळात आपण शिक्षणाकडे पाठ फिरवली तर येणारे आयुष्य आपल्याला कशा प्रकारे कष्टाच्या खाईत ढकलून देते याचा कधी विचार केलाय का मित्रांनो? जेव्हा एखादा विद्यार्थी मिळालेली सुवर्ण संधी वाया घालवतो आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा सुरुवात तर खूप मजा वाटते. अभ्यास न करणे, वेळ वाया घालवणे सोपे वाटते. पण जेव्हा खऱ्या आयुष्याची परीक्षा सुरू होते ना, तेव्हा कळते की शिक्षणाशिवाय जगणे किती कठीण आहे. चांगल्या शिक्षणाअभावी माणसाला आयुष्यभर कष्टाची आणि कमी पगाराची कामे करावी लागतात. समाजात हवा तसा मान सन्मान मिळत नाही. साध्या साध्या गरजा पूर्ण करण्यासाठी, घरचे भाडे भरण्यासाठी किंवा लोनचे हप्ते फेडण्यासाठी आयुष्यभर तडजोड करावी लागते. शिक्षण न घेतल्यामुळे फक्त आर्थिक गरिबी येत नाही तर विचारांचीही गरिबी येते आणि माणसाचे जीवन एका अंधाऱ्या खोलीसारखे होऊन जाते. पण कथा इथंच संपत नाही मित्रांनो, चित्र बदलू शकते. जर याच वयात तुम्ही सुखाचा त्याग करून पुस्तकांना आपले मित्र बनवले तर काय होईल याचा विचार करा. मित्रांनो, परिस्थिती कितीही वाईट असू द्या, जर तुमच्याकडे कष्टाची तयारी आणि शिकण्याची जिद्द असेल तर नशीबही बदलते. दारिद्र्याच्या अंधाराला शिक्षणाच्या प्रकाशाने हरवता येतो. म्हणूनच म्हणतात, जेव्हा रक्तामध्ये गरिबीशी लढण्याची जिद्द असते तेव्हा कुटुंबाची दशा आणि आयुष्यातली नवी दिशा नक्कीच मिळते. एक यशस्वी विद्यार्थी जो घाम गाळतोय उद्या त्याचे जीवनमान उज्ज्वल होणारच आहे. चांगल्या शिक्षणामुळे तुमच्यासाठी प्रगतीचे हजारो दरवाजे उघडतात. तुम्हाला समाजात मान, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळते. एक सुशिक्षित माणूस स्वतःचेच नाही तर आपल्या कुटुंबाचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे नशीबही बदलू शकतो. आई वडिलांच्या डोळ्यात आपल्या मुलाबद्दलचा अभिमान पाहणे यापेक्षा मोठे सुख जगात कोणतेही नाही. शिक्षण तुम्हाला फक्त नोकरी देत नाही तर समाजात ताठ मानेने जगण्याचा अधिकार आणि आत्मविश्वास देते. मित्रांनो, निवड तुमची आहे. आज अभ्यासाचा कंटाळा करून आयुष्यभर कष्टाची आणि अपमानाची दशा सोसायची की आज कठोर परिश्रम करून उद्याचे आपले आयुष्य उज्ज्वल आणि सक्सेसफुल बनवायचे. लक्षात ठेवा, आजचे कष्ट उद्याचे तुमचे वैभव असणार आहे. उठा, जागे व्हा आणि आपल्या स्वप्नांसाठी तयारीला लागा. धन्यवाद.